नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये पाठ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या पाठामधून कोणते कोणते प्रश्न विचारले जातात ते सगळं डिटेलमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या चॅप्टर मध्ये तुम्हाला खूप सारे कंटेंट बघायला मिळेल, बट या सगळ्यावरती प्रश्न नाही विचारले जात. फॉर एक्झाम्पल, आता हे जे पहिलं पान आहे याच्यावरचा कुठलाही प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये नाही पाहायला मिळणार. सिमिलरली हे दुसरं पान पण. सो फक्त तुम्हाला आता याच्यामधून या पूर्ण पेज मधून काय विचारलं जातं, तर भौतिक बदल आणि रासायनिक बदल यांच्यामधला फरक किंवा हे काय असतात हे तुम्हाला इन जनरल माहिती पाहिजे. तसंही एक्झाम मध्ये काही याच्यावरती जास्त प्रश्न नाही विचारले गेलेले आहेत, पण माहिती असलेलं बरं. त्यामुळे तुम्ही यांच्यामधला फरक करून ठेवा, भौतिक बदल आणि रासायनिक बदल यांच्यामधला. त्यानंतर जे रासायनिक समीकरणे आहेत ते लिखाणाचे काही नियम आहेत. म्हणजे साधारणतः की आपण डावीकडे काय लिहितो, आपण उजव्या बाजूला काय लिहितो, याचे काही नियम आहेत. हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. सो हे जे 6 नियम आहेत, 6 आहेत ना की 5 आहेत? येस, हे जे 5 नियम आहेत हे तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर पुढे अगेन हे जे काही प्रयोग आहेत हे तसे आपल्याला परीक्षेमध्ये नाही विचारले जात. आता रासायनिक समीकरणाला संतुलित करण्याच्या काही पायऱ्या आहेत. म्हणजे सगळ्यात आधी आपण जे धातू आहेत त्यांना संतुलित करतो किंवा त्यांचे नंबर डावीकडे किती आहेत आणि उजवीकडे किती आहेत तर ते संतुलित करण्याचा प्रयत्न करतो, पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण जे अधातू आहे त्यांना संतुलित करतो. तिसऱ्या स्टेप मध्ये मग उरलेलं जे काही हायड्रोजन किंवा ऑक्सिजन असेल त्यांना आपण बॅलन्स आउट करतो. आता एकदा हायड्रोजन झालं की मोस्ट प्रोबॅबली ऑक्सिजन पण बॅलन्स होतं किंवा संतुलित होतं. नसेल झालं तर ते संतुलित करायचं. ठीक आहे. काय क्रम असणार आहे? आधी सगळे धातू, मग सगळे अधातू, मग हायड्रोजन किंवा ऑक्सिजन, दोघांपैकी जे काही तुम्ही कराल ते, आणि मग जे उरलं असेल तर ते. असं करत करत तुम्हाला कुठल्याही समीकरणाला संतुलित करायचं असतं. तर तुम्ही जर पाहिलं तर स्वाध्यायामध्ये आपल्याकडे 4 ते 5 प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की दिलेल्या समीकरणाला संतुलित करा. तर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. आणि ते लिहायच्या पायऱ्या कशा आहेत त्या लक्षात ठेवा की कशा पद्धतीने आपण ते संतुलित रिॲक्शनच्या पायऱ्या लिहू शकतो, की पहिली पायरी काय आहे, दुसरी पायरी काय आहे, तिसरी पायरी काय आहे. ठीक आहे. त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे जे रासायनिक अभिक्रिया आहेत त्यांचे प्रकार. 4 प्रकार आहेत आपल्याकडे. प्रत्येक प्रकाराची डेफिनेशन आणि एक एक्झाम्पल करायचं आहे. हे तुम्हाला प्रश्न एकटा पण विचारला जाऊ शकतो, म्हणजे फक्त संयोग अभिक्रियाबद्दल लिहा असं येऊ शकतं, किंवा पूर्ण 4 प्रकाराबद्दल लिहा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न करायचाच आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर संयोग अभिक्रिया हे जर वाचायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की त्याची डेफिनेशन काय आहे. सो जेव्हा एखाद्या अभिक्रियेमध्ये 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होतो आणि त्यापासून एकच उत्पादित मिळतं किंवा तयार होतं, त्याला आपण संयोग अभिक्रिया असं म्हणतो. ही याची डेफिनेशन आहे. आणि त्यासोबत कोणतंही एखादं इझी एक्झाम्पल याच्यामधलं तुम्ही देऊ शकता. आता हे मला थोडंसं इझी वाटतंय, तुम्हाला जे कुठलं इझी वाटेल ते एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. सो प्रत्येकाची तुम्हाला व्याख्या आणि एक्झाम्पल म्हणजे उदाहरण एवढंच करायचं आहे. दुसरं आहे अपघटन अभिक्रिया. याच्यामध्ये पण सेम तुम्हाला याची व्याख्या करायची आहे आणि याचं उदाहरण करायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे विस्थापन अभिक्रिया. याचं पण सेम व्याख्या करायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला कोणतेही एखादे एक्झाम्पल करायचे. दुहेरी विस्थापनचं पण सेम. त्यानंतर पुढे आहे उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया. आता याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली एक्झाम मध्ये फक्त फरक स्पष्ट करा असाच प्रश्न येतो. याच्यामध्ये काही व्याख्या लिहा वगैरे ते सगळं फरक स्पष्ट करामध्ये इन्क्लूड होतच. त्याच्यामुळे तुम्हाला दोघांचा फक्त फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर आहे रासायनिक अभिक्रियेचा दर कशावरती आधारित असतो, म्हणजे त्यांचा स्वरूपावरती असेल, किंवा त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कणांचा आकार, त्यानंतर संहती किंवा तापमान. तर हे फक्त तुम्हाला पॉइंट्स माहिती पाहिजेत. हे एक्झाम मध्ये मोस्टली नाही विचारलं जात, पण तरी पण कधी काही विचारले गेलेस तर तुम्हाला ऍटलिस्ट पॉइंट्स माहिती पाहिजेत. पूर्ण करायची गरज नाहीये, फक्त पॉइंट्स केले तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे ऑक्सिडीकरण व क्षपण. आता याच्यामध्ये तुम्हाला कसा प्रश्न येतो, तर इन जनरल व्याख्या लिहिण्यासाठी प्रश्न येऊ शकतो, किंवा एखादी रिॲक्शन दिली असेल तर ती क्षपणवाली आहे की ती ऑक्सिडेशनवाली आहे, ऑक्सिडीकरणवाली आहे ते ओळखण्यासाठी येऊ शकतो. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की दोन्ही एकत्र होत आहे, म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया आहे ज्याच्यामध्ये क्षपण पण आहे आणि ऑक्सिडीकरण पण आहे. तर याची व्याख्या लिहायला येऊ शकते विथ एक्झाम्पल. जसं आपण आधी पाहिलं की आपल्याकडे कॉम्बिनेशन रिएक्शन आहे, त्याची व्याख्या आपण लिहितोय आणि उदाहरण देतोय. सिमिलरली रेडॉक्स रिएक्शनसाठी किंवा रेडॉक्स अभिक्रियासाठी व्याख्या लिहा आणि उदाहरण द्या, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे क्षरण किंवा कोरोजन.
क्षरणमध्ये काय प्रश्न आला होता याच्या आधीच्या एका परीक्षेमध्ये 2020 ची आय गेस ती परीक्षा होती. त्याच्यामध्ये हे चित्र दिलं होतं आणि याचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं होतं की कुठली रिएक्शन कुठे आहे, कुठे ऋणाग्र आहे, कुठे धनाग्र आहे, कशा पद्धतीने इथे करोजन होत आहे किंवा कशा पद्धतीने या ठिकाणी क्षरण होतंय हे तुम्हाला सांगायचं होतं. तर असे प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला या प्रश्नाची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. सो इतकंच या चॅप्टरमध्ये आहे. जास्त काही नाहीये. फक्त एवढंच की हे जे संतुलीकरणाचे रिएक्शन्स आहेत याचा नीट अभ्यास करा. कारण यातल्याच तुम्हाला एक्झाममध्ये रिएक्शन्स येतील. आणि सिमिलरली ऑक्सिडीकरणसाठीचे या काही रिएक्शनचा अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही तसंही बघून ओळखू शकता की उष्मादायी कुठली आहे आणि उष्माग्राही कुठली आहे. हे काही खूप अवघड नाहीये. एकदा बघूनही तुम्हाला कळेल. तर अशा पद्धतीने आपण या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितलेले आहेत की जे एक्झाममध्ये याच्या आधी पण विचारले गेलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की खवटपणाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे. हा एवढा पॅसेज नीट वाचून घ्यायचा आहे. चान्सेस कमी आहेत एक्झाममध्ये येण्याचे, पण करून ठेवा. दुसरी गोष्ट, क्षरणबद्दल तुम्हाला अजून माहिती जी आहे तर ते पुढच्या 8व्या चॅप्टरमध्ये मिळणार आहेत. सो तुम्ही ते कंटेंट जास्त वाचू शकता जेणेकरून तुम्हाला लिहायला खूप सारी माहिती मिळेल. याच्यामध्ये इतकी काही इन्फॉर्मेशन नाहीये की आपण क्षरण कसं थांबवू शकतो किंवा त्याच्यावरच्या उपाययोजना काय आहेत वगैरे हे सगळं तुम्हाला 8व्या पाठामध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तेव्हा त्या पाठामध्ये आपण याच्याबद्दल अजून डिस्कशन करणार आहोतच. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.